फोडणीचं वरण कसे करणार आहोत ती रेसिपी बघणार आहोत। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। फोडणीचं वरण ही कृती बघणार आहोत। त्यासाठी सर्वात प्रथम आपण 2 वाटी तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून शिजवून घेतलेली आहे। आता त्यासाठी फोडणीच्या वरणासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया। सर्वात प्रथम एक छोटा मीडियम साईजचा कांदा तो बारीक कापून घेतलाय। त्यानंतर 2 छोटे टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि गूळ हे आपण करून घेणार आहे। हे सगळे फ्राय करून घेणार आणि त्यामध्ये डाळ टाकून घेणार आहे। आणि त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता, अर्धा चमचा हिंग, लाल बेडगी मिरची आणि लसूण हे लागणार आहेत। आणि आपण फोडणीसाठी जिरं, मोहरी, हळद, मिरची पावडर हे वापरणार आहोत। आता आपण गॅस पेटवून घेऊया सर्वात प्रथम। त्यानंतर आपण तेल टाकून घेऊया 2 चमचे, मोठे 2 चमचे तेल टाकायचे। ते झाल्यावर आता तेल बऱ्यापैकी तापत आले, त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा पूर्ण ब्राऊन लाल कांदा पूर्ण ब्राउनिश करायचा। आता कांदा बघा असा लाल व्हायला आलेला आहे, त्यामध्ये आपण आता एक टोमॅटो टाकून घेऊया। हे आता आपण कांदा आणि टोमॅटो टाकलाय। आता त्यामध्ये 2 हिरवी मिरची टाकून घेऊया। त्यानंतर थोडी कोथिंबीर, छोटा गुळाचा खडा आहे बघा, एवढ्या प्रमाणात आपण तो त्यात टाकून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये गुळाचा खडा टाकलेला आहे। आता आपण त्यात थोडी हळद टाकून घेऊया, थोडा गरम मसाला आणि थोडी धनिया पावडर हे सगळे मसाले आपण आता टाकून घेऊया। ही शिजवलेली डाळ टाकून घेऊया। आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण त्यामध्ये पाणी टाकू। आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आता आपण हे वरण छानपैकी उकळून घेतलेलं आहे। हे आता सगळी तयारी झालेली आहे। आपण फक्त आता याला फोडणी देऊन घेऊया। प्रथम त्यावर फोडणी पात्र ठेवून घेऊया, त्यामध्ये तेल टाकून आता आपण त्यामध्ये लसूण टाकून घेऊया। लसूण असा लाल व्हायला आल्यावर आपण त्यामध्ये थोडी मोहरी, थोडं जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की मग जिरं टाकायचं। जिरं तडतडल्यावर 2 सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा हिंग आणि थोडी मिरची पावडर टाकायची, जेणेकरून त्याला कलर छान येईल। फोडणी पात्र इकडे घ्यायचं वरणावर, त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि ते वरणाला फोडणी देऊन घ्यायची। अशा प्रकारे आपलं फोडणीचं वरण तयार आहे। हे पहा किती छान फोडणी बसली आहे त्याला, एक नंबर।